मूळव्याध आणि फिशर यामधील पहिल्यांदा फरक समजून घेऊया. रुग्णांच्या मनात असलेला सर्वात मोठा संभ्रम म्हणजे त्यांना वाटतं मूळव्याध आणि फिशर हा एकच आहे का? तर याचे उत्तर बिलकुल सुद्धा नाही. हे दोन्हीही पूर्ण प्रकारे वेगळे आजार आहेत, त्यांचे उपचारही वेगळे आहेत. चला यातील मुख्य फरक आपण समजून घेऊया. तर मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील आतील रक्तवाहिन्या किंवा नसा फुगून तयार होणारा मांसाच्या गाठी किंवा कोंब असतात. आणि फिशर म्हणजे कोणत्याही प्रकारची गाठ नसून ती गुदद्वारात पडलेली एक जखम किंवा चीर असते. अंतर्गत मूळव्याधामध्ये सुरुवातीच्या स्टेजला सहसा वेदना असतच नाहीत, फक्त रक्त काही प्रमाणामध्ये पडतं. फिशरमध्ये पहिल्या दिवसापासूनच अत्यंत प्रचंड, तीव्र आणि असह्य अशा वेदना आणि आग त्या ठिकाणी होत असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मूळव्याधामध्ये शौचाच्या वेळी रक्ताची पिचकारी उडते किंवा थेंब थेंब रक्त भरपूर प्रमाणामध्ये पडतं. फिशरमध्ये रक्तस्राव हा त्या प्रमाणात खूप कमी असतो. मलाला घासून किंवा टॉयलेट पेपरला लागून अगदी रेषेसारखं ताजं रक्त अत्यंत अल्प प्रमाणात काळसर रक्त दिसतं. त्यामुळे गुदभागात काहीही त्रास झाला की त्याला मूळव्याध समजून स्वतःच्या मनाने औषध खाणे पहिल्यांदा बंद करा. तो फिशर सुद्धा असू शकतो आणि याची ट्रीटमेंट ही पूर्णतः वेगळी आहे.